जय श्रीकृष्ण मंडळी. बघा, जिओग्राफी, भूगोल आजचं आपलं 12वं लेक्चर आणि जवळपास आपण त्या नॉर्थच्या सर्व काही रिव्हर्स आहे. कोणत्या? गंगा, ब्रह्मपुत्रा आणि तिसरी सिंधू. या सर्व गोष्टी आपल्या आज क्लिअर होऊन जातील. आता हिच्या उपनद्या एवढ्या काही इम्पॉर्टंट नाही आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, पण आपण तुम्हाला सुरुवातीलाच बोललेलो आहे की ज्या काही गोष्टी आपण शिकत आहे त्या मनापासून शिकायच्या, सर्व अभ्यासासाठी शिकायच्या असं करायचं नाही. गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. मग ब्रह्मपुत्रा नदीच्या कोणत्या उपनद्या आहेत त्या बघूया आज आपण. एका व्हिडिओमध्ये सर्व काही कव्हर होऊन जाईल. ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली, ठीक आहे. आता नदीचे वर्गीकरण राईट बँक आणि लेफ्ट बँक. आता तुम्ही जर विचार केला, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की ब्रह्मपुत्रा जी रिव्हर आहे ती हिमालयाला पॅरलल आहे. कशी आहे? हिमालयाला पॅरलल. पण कोणत्या साईडला आहे? हिमालयाच्या वरच्या साईडला. कोणत्या साईडला? वरच्या. मग इथं ती समोर आल्यानंतर नामच्या बरवा कुठे आहे? नामच्या बरवा कुठे आहे? अरुणाचल प्रदेशच्या आपण त्या साईडला म्हणू शकतो. तिथून आत येते ती एक गोल घळई, पूर्ण खोल, गोल नाही एकदम खोल, त्याला काय म्हणतो आपण? कोणतं कॅनन म्हणलेलं त्याला? खोल खचदरी. घळईने खोल खचदरी, सर्वात जगातली सगळ्यात खोल खचदरी केलेली आहे. तांगसो ग्रँड कॅनन. तिला तांगसो ग्रँड कॅनन का म्हणतात? कारण तिचं नाव सुरुवातीला काय असतं? तांगसो. तिथून असं वळण घेतल्यानंतर समजून घ्या, मला जी गोष्ट सांगायची तिथपर्यंत येतो मी. तिथून असं वळण घेतल्यानंतर तोंड ब्रह्मपुत्रा नदीचं तोंड कोणत्या दिशेला होऊन राहिलं? पश्चिम दिशेला. म्हणून पश्चिम दिशेला बघितलं की हा आपला उजवा हात आला, बरोबर, आणि हा कोणता हात आला? डावा. म्हणून तिला म्हणतात उजव्या तीरावरील आणि खालच्या भागाला काय म्हणतात? डाव्या तीरावरील. ही एक गोष्ट, ठीक आहे. बरं, अरुणाचल प्रदेशमध्ये तिला कोणतं नाव आहे सुरुवातीला? सियांग की दियांग? सियांग, नंतर दियांग, बरोबर. आता या गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहे. आता समजलं तुम्हाला उजव्या तीरावरील का म्हटलेलं आहे मग वरच्या नद्यांना? कारण नामच्या बरोवापासून वळण घेतल्यानंतर ती पश्चिमेकडे वाहते. कुठे वाहते? पश्चिमेकडे. त्याच्यामुळं तिला उजव्या साईडच्या ज्या नद्या आहे त्या वरतून येणाऱ्या राहतील आणि डाव्या साईडच्या नद्या कोणत्या आहे त्या भारतामधून अरुणाचल प्रदेश, मेघालय वगैरे या साईडमधून येणाऱ्या राहतील, ठीक आहे. आणि पुढे ती भारतामध्ये ब्रह्मपुत्रा जी नदी आहे ती भारतामध्ये कोणत्या ठिकाणाहून वळण घेऊन बांगलादेशला मिळते सांगा बरं? काय नाव आहे ते? डुबरी, ठीक आहे. लक्षात राहील, लक्षात ठेवायचं. डेबरी म्हणायचं, डुबरी लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. कोणती हिल, कोणती टेकडी ती? गारो किंवा गॅरो, तुम्ही काही म्हणू शकता, ठीक आहे. ह्या गोष्टी लिंक करत चालायचं, आपल्याला इझी होऊन जाईल. आता जर आपण बघितलं उजव्या बाजूच्या जर प्रमुख नद्या बघा, तुम्हाला मी स्लाइडच्या शेवटी सांगतो की 3च नद्या महत्वाच्या आहे. किती नद्या महत्वाच्या आहे? 3. पण शिकताना सगळं शिकून घ्यायचं. मग नद्या महत्वाच्या 3च आहे आजच्या फक्त, आणि लेक्चर ही शॉर्ट आहे आजचं, एवढं काही लंब जाणार नाही. सुबनसिरी, मानस, तिस्ता आणि संकोस उजव्या तीरावरील. आणि डाव्या बाजूच्या कोणत्या आहे बघा? दिबांग, लोहित, धनसिरी आणि कोपिली. दिबांग आणि लोहित तर तुम्ही बघितल्या, कुठे बघितल्या? दिबांग आणि लोहित यांचा संगम कुठे होतो? आसाममध्ये. कुठे होतो? आसाममध्ये. वरतून काय येते? दिहांग येते. दिहांग वरतून येते, दिहांग. दिबांग नाही येत. कोणती येते? दिहांग. तुम्हाला नावं सांगितलेली मी. तांगसो, सियांग, त्याच्यानंतर दिहांग. पर्वतीय प्रदेशमध्ये सियांग, खाली आल्यावर दिहांग. आसाममध्ये गेल्यानंतर दिबांग आणि लोहित. नावामध्ये कन्फ्युजन आहे, पण कन्फ्युजन दूर करा. दिबांग वेगळी, लोहित वेगळी आणि दिहांग वेगळी. तिन्ही मिक्स झाल्यावर काय बनते? ब्रह्मपुत्रा, ठीक आहे. म्हणून ह्या कोणत्या नद्या तिच्या डाव्या तीरावरील. परत कोणती आहे? धनसिरी आणि कोपिली. कोपिली पण महत्वाची आपल्यासाठी थोडीशी. बघा पुढे, त्याच्यातली पहिली दिबांग. तुम्हाला तेच सांगतो, प्रत्येक लेक्चरमध्ये तीच गोष्ट रिपीट करतो. प्रत्येक गोष्ट पाठ करायची नाही, जनरल आहे ह्या गोष्टी, जनरल आहे. फक्त आपल्याला एक समजायचं, आपल्याला म्हणजे आपल्याला एक कळायला पाहिजे की ही नदी येणार कुठून, काय. फक्त थोडंफार जनरल इंट्रोडक्शन म्हणून या गोष्टी बघायच्या. याच्यामध्ये डीपमध्ये कुठेच प्रश्न विचारला जाणार नाही जोपर्यंत त्या स्टेटचा भाग तो असणार नाही. समजा अरुणाचल प्रदेशमधली एखादी एक्झाम देते आपण, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी डिटेलमध्ये स्टडी कराव्या लागतील. सध्या फक्त एक ओव्हरलुक या लेक्चरमधून तुम्हाला एवढं जरी कळालं की डाव्या बाजूच्या नद्या कोणत्या आणि उजव्या बाजूच्या नद्या कोणत्या, भरपूर गोष्टी आहे. त्याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. आणि प्रश्न केव्हा बनतो? न्यूजमध्ये आल्यावर. काय आल्यावर? न्यूजमध्ये. एखादी नदी, एखादी गोष्ट त्या नदीवर झाली, त्या आसपास झाली, तेव्हा जेव्हा न्यूज बनली
तेव्हा त्या पॉईंटवर तुम्हाला जास्त महत्त्व द्यावं लागेल. बघा कुठून येते ही? इंडो चायना सीमेवरून अरुणाचल प्रदेशमध्ये आसाममध्ये प्रवेश करून लोहितला मिळण्यापूर्वी प्रवाहाला गती देते. आता ही नदी लोहितला मिळते. कोणत्या नदीला मिळते? लोहित. आता लोहित नदी कोणती आहे? ब्रह्मपुत्राची. ठीक आहे. दिबांग डायरेक्ट ब्रह्मपुत्रेला मिळते का? ती कोणाला मिळते? लोहित नदीला. कोणत्या नदीला? लोहित. आणि लोहित कोणाची उपनदी आहे? ब्रह्मपुत्रेची. त्याच्यानंतर पुढं लोहित आणि दिबांग. कन्फ्यूज नका होऊ. लोहित, दिबांग ही लोहित आणि दिबांग मिक्स होऊन कोणत्या नदीला मिळते? दिहांग. दिहांग. कोणत्या नदीला मिळते? दिहांग. आणि दिहांग म्हणजेच काय आहे? ब्रह्मपुत्रा. म्हणून ह्या दोन्ही नदीला पण आपण त्याच्या उपनद्या म्हणतो आणि म्हणावंच लागेल. ठीक आहे. ह्या दोन नद्या थोड्याफार आपल्याला इम्पॉर्टन्स देतात ब्रह्मपुत्रा शिकताना. या नदीला आपण बघा लाल नदी म्हणतो. कोणती नदी? लाल किंवा रक्त नदी. लाल नदी किंवा रक्त नदी. त्या रक्त असतं का? मग लाल मातीचं प्रमाण जास्त असतं तिच्यामध्ये. सादिया शहराजवळ. कोणत्या शहराजवळ? सादिया. सादिया शहराजवळ 3 नद्यांचा संगम होतो. कोणती कोणती? दिबांग, लोई आणि अरुणाचल प्रदेशमधून येणारी दिहांग म्हणजेच काय? ब्रह्मपुत्रा. ठीक आहे. म्हणून या 2 नद्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे. उगम वगैरे मी अजूनही सांगतो तुम्हाला. काही लक्षात ठेवू नका. फक्त क्रोनॉलॉजी लक्षात ठेवा. दिबांग हिला कोणती? बघा ही दिबांग नदी कोणाला मिळते? लोहितला. आणि लोहित कोणाला मिळते? ब्रह्मपुत्राला. कोणत्या शहराजवळ? सादिया. प्रश्न जर बनवायचा असतात ना एखाद्या वेळेस प्रश्न असा बनवतील ते की ब्रह्मपुत्राची अशी कोणती नदी आहे जिला रक्त नदी असे म्हणतात. असे प्रश्न बनतात. एकदम सिंपल. जास्त डीपमध्ये प्रश्न बनणार नाही. फक्त गोष्ट नजर घालून गेलेल्या असल्या की आपल्याला गोष्टी क्लिअर होतात. कोणती नदी असेल ती? लोहित नदी. ठीक आहे. पुढे त्याच्यानंतरची दुसरी महत्वाची नदी बुरिदियांग. आता तेच बुरिदियांग. त्याच्यानंतर पटकाई बम ऐकलेले? ऐकलेले ना? कशाचा भाग येतो? हिमाचल. बरोबर? सॉरी हिमाचल नाही. हिमालय पर्वतातल्या जो पूर्वेकडला भाग आहे आपल्या हिमालय पर्वताचा पूर्वेकडील भागाच्या ज्या टेकड्या आहेत. तुम्हाला सांगितलं तुम्ही याच्यावर पण प्रश्न बनतो. हिमालय पर्वताच्या नंतर ज्या काही 4-5 टेकड्या आहे त्या हिमालय पर्वताचा भाग आहे का नाही असा प्रश्न बनतो ना. त्याच्यातली एक टेकडी आहे पटकाई बम. ठीक आहे. हिमालय पर्वताचा भाग नाही. याच्यामध्ये नेहमी 3 गोष्टी कन्फ्यूज करणार तुम्हाला. कोणत्या? गारो, खासी आणि जयंतिया ह्या 3 गोष्टी हिमालय पर्वताचा भाग नाही आणि ते ऑप्शनमध्ये 100% असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर संगम तिंगमुख इथे होतो. एक आपण वाचत आहे, न्यूज वाचत आहे, एखादी गोष्ट समजून घेते. बस एवढं लक्षात ठेवा. पाठ करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर दिखो. कोणती नदी? दिखो नागालँडमध्ये. कुठे आहे? नागालँड. ओके. नेक्स्ट. त्याच्यानंतर लायसांग शिखरमध्ये उगम पावणारी कोणती नदी आहे? धनसिरी. कोणती? धनसिरी. ही अत्यंत नागमोडी मिंडर्स. आता मिंडर्स कधी घेते नदी? मैदानी प्रदेशात आल्यावर. कोणत्या प्रदेशात आल्यावर? मैदानी प्रदेशात. कारण मैदानी प्रदेशात आल्यानंतर तिला जास्त वेग राहत नाही. वेग राहतो का नदीला? नाही. म्हणजे ती पूर्ण असं हे जे आता पर्वतीय भागात तिचा वेग जास्त असल्यामुळे तिच्या रस्त्यात ज्या काही येणाऱ्या गोष्टी आहे नदीच्या ती त्या बाजूला करते. पण जेव्हा मैदानी प्रदेशात येते तिचा वेग कसा असतो? मंद. आणि तुम्हाला माहिती फिजिक्सचे स्टुडंट आहे तुम्ही. वेलॉसिटी जर नसेल तर काय करेल ती? हळूवारपणे जाईल. कशी जाईल? हळूवारपणे. हळूवारपणे जाईल म्हणजे जसा रस्ता भेटेल तशी ती जाईल. म्हणून काय करते ती? मिंडर्स तयार करते. मिंडर्सबद्दल बोललो. नदीबद्दल डीपमध्ये जाण्याची परत गरज नाही. लक्षात ठेवा फक्त कोणती नदी आहे? धनसिरी. कुठे उगम पावते? लायसांग शिखर. ठीक आहे. आता थोडी मेमरी ट्रिक. धन कोणाकडे असतं? नागा लोकांकडे. ठीक आहे. तुम्हाला हे विचारणारच नाही की कुठे उगम पावते. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. महाराष्ट्रासाठी ह्या गोष्टी काहीच महत्त्वाच्या नाही. महाराष्ट्रासाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे की धनसिरी ही जी नदी आहे ब्रह्मपुत्रेची ती कोणत्या राज्यामध्ये? एवढे सोपे प्रश्न येतील तुम्हाला. कोणत्या राज्यामध्ये? नागालँड. ठीक आहे. प्रश्न बनेल न्यूज झाल्यावर. ठीक आहे. तुम्ही जर तुमच्यापैकी 2-3 जण तिथे गेले, मारामारी केली, नॅशनल न्यूज झाली, तर मग नदी येऊ शकते. ठीक आहे. तुमच्या मारामारीची नॅशनल न्यूज होईल का? कोपिली. कोणती नदी? कोपिली. आता ही नदी थोडीशी महत्वाची आपल्यासाठी. कोपिली नदी आहे ना, ही कलंग नदीला मिळते. कलंग नदी कशी आली? तुम्हाला सांगितलं होतं ब्रह्मपुत्रा नदीची एक वैशिष्ट्य आहे. गुंफित वेणी. आठवतं? म्हणजे काय? ब्रेडेड रिव्हर. म्हणजे काय करते ती सांगा?
ती काय करते, तिचा जी वाट आहे त्या वाटेमधून वाटे फुटतात, तिला काय फुटतात, वाटे. तसंच एक वाटा फुटतो तिला कलंग नदीचा. कोणत्या नदीचा? कलंग. म्हणजे वितरिका येते, डिस्ट्रीब्युटिव्ह नाही ती. उपनदी आहे का ती? नाही. उपनदी म्हणजे येऊन मिळणारी आणि वितरिका म्हणजे तिच्यापासून अलग होणारी. तर ही जी वितरिका आहे, कलंग नदीला कोणती नदी मिळते मग? कोपिली. प्रश्न असा बनू शकतो की ब्रह्मपुत्राची जी वितरिका आहे कोणती? कलंग, तिला मिळणारी ब्रह्मपुत्रेची उपनदी कोणती? तर कोणती राहणार ती? कोपिली. ठीक आहे. परत उगम वगैरे लक्षात ठेवण्याची काही गरज नाही, पण वाचून घ्यायचं एकदा. उगम कुठे आहे? मेघालय पठार. मेघालय पठारलाच काय म्हणतो आपण? शिलाँग. शिलाँग पठार म्हणतो, बोरेल रेंज नाही. कोणतं पठार म्हणतो? शिलाँग पठार. ठीक आहे. पश्चिमेला जयंत्या हिल्स, दक्षिणेला कचार हिल्स. हे बघा, हे महत्वाचा मुद्दा. ही नदी थेट ब्रह्मपुत्रेला न मिळता तिच्या वितरकेला मिळते, आणि त्या वितरकेचं नाव काय आहे? कलंग. ठीक आहे. पुढं डाव्या तीरावरील समजल्या परत एकदा. बघा, पहिली कोणती आहे? दिबांग. दिबांग कुठून येते? इंडो चायना सीमा. कोणत्या नदीला मिळते? लोहितला. लोहित नदी आसाममध्ये प्रवेश करून लोहितला मिळण्यापूर्वी प्रवाहाला गती देते. गती देते म्हणजे काय? प्रवाह वाढतो तिचा. ठीक आहे. लोहित. लोहित नदीला काय म्हणतो आपण? रक्त नदी. रक्त नदी का म्हणतो? लाल मातीमुळे. दिबांग, लोहित आणि अरुणाचल प्रदेशमधून येणारी दियांग, या तिन्ही सादिया शहराजवळ मिळतात आणि कोणती नदी तयार होते? ब्रह्मपुत्रा. त्याच्यानंतर पुढं बुरी दियांग, ही पण एक उपनदी आहे. लक्षात राहू द्या, जास्त डीप मध्ये जाण्याची गरज नाही. पतकाई मध्ये तिचा उगम होतो. त्याच्यानंतर कोणती आहे? दिखो, नागालँडमध्ये. धनसिरी लक्षात राहू द्या. धनसिरी कुठे आहे? नागालँडमध्येच आहे. ठीक आहे. धन नागा लोक असं लक्षात ठेवायचं. नागमोडी वळण घेते ती. आणि हे लक्षात ठेवा, थोडंफार हे लक्षात राहू द्या, कोपिली नदी डायरेक्ट ब्रह्मपुत्रेला मिळत नाही. ती कुठे मिळते? कलंग वितरिकेला, जी की ब्रह्मपुत्र नदीची काय वितरिका आहे. आणि कुठे आहे ती? मेघालयचे पठार. म्हणजेच कोणता भाग? शिलाँगचे पठार. मेघालयची राजधानी काय आहे? शिलाँग. म्हणून त्याला शिलाँग पठार म्हणतात. आता ह्या झाल्या डाव्या तीरावरील नद्या. सांगू शकता कोणी एकदा परत? लोहित, दिबांग, हा, बरोबर बरोबर सांग. हा, दिबांग, लोहित, पुढं धनसिरी आणि कोपिली. चार महत्वाचे आहे. दिखो आणि त्या बुरिदियांग जरी लक्षात नाही राहिलं तरी चालून जाईल. चार लक्षात राहू द्या. आता उजव्या तीरावरील उपनद्या. पहिली नदी आहे सुबनसिरी. कोणती? सुबनसिरी. बघा, मस्त सोनं जाणं असं जर भेटलं तुम्हाला तर शिकण्याची गरज आहे का? मोठा विक्रम ही ब्रह्मपुत्रीची सर्वात मोठी उपनदी आहे. सर्वात मोठी, लार्जेस्ट. लार्जेस्ट कोणती आहे? सुबनसिरी. उगम कुठे होतं? तिबेटमध्ये. हिला काय म्हणायचं? गोल्ड रिव्हर. सोन्याचे कण असतात तिच्यात. जा तिथं वाळू घ्या. 2-4 किलो वाळू आणली तर सोन्याचे कण जर भेटले समजा 10-20 ग्राम, तर भरपूर मस्त लाईफ होऊन जाईल तुमची. बरोबर आहे ना? ट्रक घेऊन जायचा मस्त. संगम कुठे आहे? लखीमपूर जिल्ह्यात, माजुली बेटाजवळ. माजुली बेटाचं वैशिष्ट्य काय आहे? जगातलं कोणतं बेट आहे ते? सर्वात मोठं लार्जेस्ट रिव्हर नदीने तयार केलेलं. आठवतं? कोणत्या राज्यामध्ये? आसाम. ठीक आहे. ब्रह्मपुत्र तिच्या दोन्ही बाजूने जाते. कळालं ना? तिचा एरिया पहिले काय होता या बेटाचा? 1200. आता कितपर्यंत आलेला आहे? 400. या गोष्टी लिंक करत चला, इंटरलिंक. त्याच्यानंतर समजला, सोन्याची नदी सुबनसिरी, गोल्ड रिव्हर इतर नाव. त्याच्यानंतर दुसरी नदी आहे उजव्या बाजूने मिळणारी. उजव्या बाजू म्हणजे कोणत्या बाजूने मिळत असेल? वरच्या बाजूला. कोणत्या बाजूला? वरच्या. म्हणजे सरळ सरळ तुम्ही जर ब्रह्मपुत्राचं एक इमॅजिन केलं तर ब्रह्मपुत्र जी नदी आहे त्या नदीच्या इकडल्या साईडला. कोणत्या साईडला? इकडल्या. ठीक आहे. इतर नाव आसाममध्ये काय नाव आहे तिला? जिया बरेली. उगम तवांग जिल्हा. कामिंग. आता कामिंग जे कामिंगमुळं आसामचे दोन भाग पडतात. कोणते कोणते? पूर्व कामिंग आणि पश्चिम कामिंग. ठीक आहे. पुढं नेक्स्ट. लक्षात असं मला तेच सांगतो मी, आपण जनरली फक्त इंट्रोडक्शन बघत आहे, एवढ्या डीपमध्ये वाचायची गरज नाही. मेमरी ट्रिक. तवा गरम झाल्यावर काम होते. बरोबर आहे? रोटी भाजते ना. तुम्ही दुसरं काय करता? आमलेट वगैरे. जाऊ द्या. तव्यावर करता काय घरी? बोलत जा ना, असे बसता कोण शांत? हा, तवा गरम झाल्यावर कामं होतात का नाही? हा, तवा गरम झाल्याशिवाय पोळी शेकता येते का?
नाही. मग तवा गरम, तवा काम, तवांगमध्ये कामिंग. कुठून येते? तवांगमधून. जिथं जिथं ट्रिक वापरायची तिथं तिथं वापरू शकतो. उजव्या तीरावरील उपनदी कोणती आहे? बार नदी आणि मानस. बार नदी कुठे आहे? भूतान. ठीक आहे. आणि मानस. आता मानसचं काय असेल वैशिष्ट्य? मानस म्हटल्यावर एक गोष्ट तुम्हाला नक्की आठवायला पाहिजे. काय? मानस नॅशनल पार्क, मानस राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? आसाम. आणि काय फेमस आहे तिथलं? गेंडाला पण 2 शिंग असतात. एक शिंगी गेंडा. कोणता? एक शिंगी. ठीक आहे. डेंजर असतो तो. त्याला यू यू करून पोळी टाकायची नाही. हा. संगम, जोगी गोपा. ठीक आहे. तिकडले नाव आहे. लक्षात राहू द्या, टेन्शन नका घेऊ. बघा, पहिली कोणती नदी आहे? सुबनसिरी. सोन्याची रिव्हर म्हणतात. ब्रह्मपुत्रीची सर्वात मोठी उपनदी. अशा लिंक करायच्या फक्त. तुम्हाला मी सांगतो उगम वगैरे, तुम्हाला शक्यतोवर गंगा नदी, ब्रह्मपुत्रा नदी यांचा उगम विचारला जात नाही आता. तर यांचा त्यांच्या उपनद्यांचा कशाला उगम विचारणार आहे? त्यांचा उगम काय विचारला जात नाही? कारण रिपीट क्वेश्चन तेच तेच थोडी टाकणार आहे. थोडेफार ॲडव्हान्स बनवतील ना. कळालं ना? एवढ्या डीपमध्ये प्रश्न नाही जाणार. प्रश्न असे बनतील की ब्रह्मपुत्रेची लार्जेस्ट, सर्वात मोठी उपनदी कोणती अशी, ती ठीक आहे, किंवा ब्रह्मपुत्रेची अशी कोणती उपनदी आहे की जी वितरिकेला मिळते तिच्या, असे प्रश्न बनतील. ठीक आहे. कोणती आहे ती आठवते? हां, कोपिली. व्हेरी गुड. उजव्या तीरावरील परत दुसरी नदी कोणती आहे? कामिंग. कामिंग नदी आसामचे 2 भाग करते. त्याच्यानंतर तवा गरम होतो सांगितलं. त्याच्यानंतर बार नदी. कोणती नदी? बार. लगेच गोष्टी आठवतात तुम्हाला, आहे ना? बार. ही नदी कुठून जाते? बारमधून. म्हणून तिला काय म्हणायचं? बार नदी. शाबास. भूतान हिमालय. कोणता हिमालय? भूतान. आणि मानस नदी. मानस नॅशनल पार्क खूप महत्वाचं आहे. तिथे सर्वात महत्वाचे म्हणजे जो आपण म्हणतो सर्वात वैशिष्ट्यपूर्ण जी गोष्ट आहे तिथं काय? एक शिंगी गेंडे भारतातले. ठीक आहे. पुढं त्याच्यानंतरची नदी आहे संकोश. संकोच न वाटू देता संकोश. बघा, कोणती नदी आहे? संकोश. आसाम आणि पश्चिम बंगाल यांच्यामधली नैसर्गिक सीमा. असे प्रश्न थोडाफार लिंक करून ठेवायचे की ब्रह्मपुत्रेची अशी कोणती उपनदी आहे की जी आसाम आणि बंगालमध्ये नैसर्गिक सीमाचं काम करते? कोणती नदी आहे? संकोच. डीपमध्ये प्रश्न बिलकुल राहणार नाही तुम्हाला, बिलकुल नाही. ठीक आहे. कुठे उगम पावते ती? भूतानमध्ये. ब्रह्मपुत्रेला मिळून पुढे प्रवाहित होते. बर. आणि शेवटची ही महत्वाची आपल्याला, तिस्ता. तुम्ही तिस्ता ऐकला असेल, बरोबर? तिस्ता जास्त ऐकला असेल तुम्ही. तिस्ता लाईफलाईन ऑफ सिक्कीम. पिस्ता काय असतं रे? खायची वस्तू असते का? पास्ता असतो का पिस्ता असतो? काय असतो? पिस्ता पण आहे का? पास्ता पण आहे? जाऊ द्या. आपली चटणी भाकर मस्त नाही का? कळण्याची भाकर मस्त ठेसा. जाऊ द्या. तिस्ता रिव्हर. कोणती रिव्हर? कुठे उगम? सिक्कीम. हे लक्षात राहू द्या आता. लाईफ लाईन ऑफ सिक्कीम. सिक्कीमची जीवनदायिनी नदी तो लामो सरोवर सिक्कीम. ठीक आहे. त्यांचे नाव. बांगलादेशात फुलचारी म्हणतात तिला. नाही सॉरी, फुलचारी येथे ब्रह्मपुत्रेला मिळते. आता बांगलादेशमध्ये ब्रह्मपुत्रेला नाव काय? जमुना. ठीक आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, गंगा नदीची एक उपनदी होती बघा, ती गंगा नदीला भारतात मिळत नाही, महानदी. तशी ही एक नदी आहे जी ब्रह्मपुत्रेला भारतात मिळत नाही. ती कुठे मिळते? बांगलादेशमध्ये. अशा थोड्याफार लिंकेज ठेवायचं की ही जी सिक्कीमची जीवनदायिनी आहे तिस्ता रिव्हर, ती ब्रह्मपुत्रेला न मिळता जमुनेला मिळते. कोणाला मिळते? जमुना. असं बरं लक्षात राहिलं की तुम्हाला कळून जाईल की बांगलादेशमध्ये ब्रह्मपुत्रेला काय म्हणतात? जमुना. ठीक आहे. मुख्य उपनदी रंगीत तिची. कोणाची? तिस्ता नदीची. ठीक आहे. मेमरी ट्रिक. तिस्ता, गेंदे का फुल, फुलचारी, संगम. ती नदी कुठे मिळते? महानदी. आठवतं का तुम्हाला? कोणता जिल्हा होता बांगलादेशमधला? आठवतो का? नाही. आता गोष्टी का आठवत नाही त्याचं रिझन सांगतो तुम्हाला मी. मी तुम्हाला शिकवलं म्हणजे तुमच्या डोक्यात गोष्टी गेल्या की अशा अशा नद्या झाल्या समजा. दुसरी गोष्ट काय? ही पीपीटी तुम्हाला रीड करावं लागेल. दुसरी गोष्ट कळालं. तिसरी गोष्ट काय? याच्या ॲक्च्युअल नोट्स रीड करावं लागतील.
ॲक्च्युअल नोट्स कशा, त्या की मी तुम्हाला एकदम वर्ड डॉक्युमेंटमध्ये देणार आहे ॲक्च्युअल, ज्याच्यात काहीच राहणार नाही, फक्त काय राहतील नोट्स. त्याच्यानंतर चौथी गोष्ट करावं लागतील तुम्हाला, काय, टेस्ट. याच्यावरच्या टेस्ट हाय लेवल, सॉरी पहिली इझी, त्याच्यानंतर मीडियम आणि त्याच्यानंतर हाय लेवल. एवढं करा, तुम्हाला या जी केमध्ये असं तुम्हाला बोरिंग काहीच वाटणार नाही. हे सब्जेक्ट खूप बोरिंग असतात. का बोरिंग असतात? आपल्या माइंडला थेरॉटिकल गोष्टी समजून घेण्याची बिलकुल सवय नसते. आता तरी तुमच्यासमोर चित्र आहे म्हणून तुम्ही थोडंफार इकडे-तिकडे बघू शकता. पण हेच जर तुम्हाला पुस्तकातून असं रीड करायचं म्हटलं, तुम्हाला एकही नदी आठवली नसती. आता तरी मी तुम्हाला महानदी म्हटलं, तुम्हाला आठवतं महानदी, सरांनी इथं दाखवली होती डायग्राम. अशा गोष्टी इमॅजिन होतो आपल्याला, माइंड इमॅजिन करतो. ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या तुम्हाला डी-सी-पी, डी तर झाली तुमची डिसिप्लिन झाली. डिसिप्लिन म्हणजे काय, तुम्ही शिकले. आता दुसरी गोष्ट काय, कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे काय, रेग्युलर रीडिंग आणि पी राहिलं. पी म्हणजे काय, प्रॅक्टिस. ठीक आहे. सिक्कीममधून कुठे जाते, पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमधून बांगलादेश. ठीक आहे. पुढे जर गेलो तर परत शेवटी 3 नद्या सांगतो महत्त्वाच्या. सध्या फक्त एक ओव्हर करून घ्या. सुबनसिरी कोणत्या बाजूची आहे, उजव्या. तीस्ता रिव्हर कोणत्या बाजूची, उजव्या. मानस रिव्हर कोणत्या बाजूची, उजव्या. डाव्या बाजूच्या नद्या लोहित, धनसिरी आणि कोपिली. आता लोहित म्हटलेलं आहे. लोहितला येऊन मिळणारी कोणती आहे, दिबांग. म्हणून दिबांग इथं कन्सिडर केल्या गेली नाही. ठीक आहे. उगम वगैरे ते जाऊ द्या, उगम सोडून द्या, उगम डायरेक्ट सोडून द्या. वैशिष्ट्य लक्षात ठेवा, गोल्ड रिव्हर कोणती आहे, सुबनसिरी. सिक्कीमची जीवनदायिनी कोणाला म्हणतात, तीस्ता रिव्हर. भूतानची सर्वात मोठी नदी, मानस भूतानची सर्वात मोठी नदी आहे. बरं, हे पण एक गोष्ट लिंक करून घ्या. भूतानची सर्वात मोठी नदी जी मानस, ती कुठे जाते, आसाममध्ये. लोहित नदी रक्ताची नदी, नागमोडी वळणे विचारणार नाही, फक्त हे लक्षात राहू द्या, कलंग वितरिकेला मिळते कोणती नदी, कोपिली. ठीक आहे. हे दिबांग, लोहित, बुडीदी कोणत्या बाजूच्या, डाव्या. आता आपण असं उभे आपण, ठीक आहे, आपण असं उभे जनरली, ठीक आहे, आपला उजवा हात हा येऊन राहिला, इथं कन्फ्यूज नका होऊ. ह्या डाव्या बाजूच्या आहे, कोणत्या बाजूच्या आहे, डाव्या. धनसिरी आणि कोपिली, दिसांग आणि दिखाव. ठीक आहे. याच्यातले 3 महत्त्वाच्या कोणत्या कोणत्या सांगितल्या मी तुम्हाला, दिबांग, लोहित, एकच समजा त्याला, धनसिरी आणि कोपिली. ह्या 3 महत्त्वाच्या ठेवा. इकडं सर्वात मोठी सुबनसिरी, मानस आणि तीस्ता, या 3 महत्त्वाच्या ठेवा. पण जनरली गोष्टी फक्त या 3 नद्यावर विचारल्या जातात. कोणत्या कोणत्या नदीवर, सुबनसिरी, तीस्ता आणि मानस. ठीक आहे. जोड्या लावामध्ये जास्त काही तुम्हाला डीपली प्रश्न राहणार नाही. ठीक आहे. समजलं, कळालं. जास्त काही महत्त्वाचं लेक्चर नव्हतं असंही म्हणू शकता आजचं, कारण याच्यावर तर फक्त तुम्हाला डावी बाजूची उपनदी, उजव्या, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, एक गोष्ट सांगतो तुम्हाला आता सध्या. डाव्या बाजूची उपनदी आणि उजव्या बाजूची उपनदी हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. कळालं तुम्हाला, नॉन स्टेटवाल्यांसाठी. कोणासाठी, नॉन स्टेटवाल्यांसाठी. डाव्या बाजूची आणि उजव्या बाजूची हाच डीप प्रश्न समजला जातो. विचार करा मग आपण किती खोलवर शिकलो. कळालं का, गंगेच्या डाव्या बाजूच्या आणि उजव्या बाजूच्या नद्या, असा जर प्रश्न आला तर याला डीप प्रश्न समजले जाते की नाही. पेपर टफ होता. पेपर कसा होता, टफ होता. विचार करा, आपण जर एवढ्या डिटेलमध्ये शिकलो तर आपला प्रश्न चुकला पाहिजे का आता, नाही. समजलं. तुम्हाला डीपमध्ये प्रश्न येणारच नाही. मी सांगतो तुम्हाला, मी भरपूर एक्झाम दिलेल्या आहे. एवढ्या डीपमध्ये प्रश्न आला की त्याला त्याची काठिण्य पातळी जास्त आहे असं समजलं जातं. कळालं. प्रश्न कसा असतो जनरली, गंगेच्या उपनद्या, ब्रह्मपुत्रेच्या उपनद्या, पुत्र. हां, ठीक आहे. समजल्या या गोष्टी, क्लिअर झाल्या. आता तुम्ही काय करायचं, स्केमॅटिक व्ह्यू तयार करायचा. स्केमॅटिक व्ह्यू कसा, सिंधू नदी घ्यायची, उपनदी आणि उगम. सिंधू नदी महत्त्वाची उगमच्या बाबतीत, कारण सिंधू नदीच्या उपनद्या खूप महत्त्वाच्या आहे. कोणत्या कोणत्या आहे, पंचनद, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. आणि बियास नदीचं वैशिष्ट्य काय आहे, ती भारतातून जाते. हे झालं सिंधू. त्याच्यानंतर गंगा नदी. गंगा नदीबद्दल डाव्या बाजूच्या आणि उजव्या बाजूच्या उपनद्या लक्षात राहिल्या, खूप मोठी गोष्ट आहे. आपण डीपमध्ये तेही शिकलेलो आहे. आणि तिसरी नदी कोणती आहे, ब्रह्मपुत्र. ब्रह्मपुत्रेचा एक प्रश्न बनतो, तिचं नाव, पहिलं नाव काय, तांगसू, त्याच्यानंतर सियांग, दिहांग, त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा आणि नंतर जमुना. आणि जमुना नंतर पद्मा. विसरले का रे, यमुना, पद्मा, मेघना. लास्ट नाव कोणते,
मेघना. ठीक आहे ना? परत बघा, कन्फ्यूज नका होऊ. तांगसू, सियांग, दियांग, ब्रह्मपुत्रा आणि डायरेक्ट तुम्ही मेघना लक्षात ठेवू शकता. मधातलं विसरून गेलं तरी चालतं. यमुनानंतर डायरेक्ट काय? मेघना. असा तुम्हाला क्रम विचारला जातील. कळालं या गोष्टी सगळ्या? डीपमध्ये भरपूर काही शिकलो आपण. याच्या बाहेरचा तुम्हाला प्रश्न येणार नाही. प्रश्न कसे बनतात हे तुम्हाला मी सांगतोच. ठीक आहे, चालेल? आता उद्यापासून महत्त्वाचं लेक्चर आहे. आपण महाराष्ट्राचा विचार करतो. महाराष्ट्रात राहतो. त्याच्यामुळं आपल्यासाठी पठारावरच्या नद्या महत्त्वाच्या आहे, ज्यांचा संबंध महाराष्ट्राशी जास्त आहे. कळालं? त्या नद्या आपल्याला डीपली स्टडी कराव्या लागतील. चालेल? ठीक आहे. जय श्रीकृष्ण.